न्यूज भारती सादर करत आहे बातमीनामा। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल संसदेत अर्थसंकल्प मांडला। प्रत्येक क्षेत्रात भविष्यातील वृद्धी दिसणारा, संतुलित गुंतवणूक असणारा आणि भविष्याचा वेध घेत अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे। महाराष्ट्राच्या विकासासाठी भरीव तरतुदी या अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत। त्यामुळे विरोधकांनी चुकीची माहिती पसरवू नये असं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषदेत व्यक्त केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अजेंड्यावर महाराष्ट्र असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात केंद्राकडे केलेल्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीत याची खात्री आहे। या अर्थसंकल्पात विदर्भ मराठवाडा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सिंचनासाठी 600 कोटी रुपये, ग्रामीण रस्ते सुधार योजना 400 कोटी, समावेशक कामे 466 कोटी, कृषी उद्योग 150 कोटी, MUTP 3 साठी 968 कोटी, मुंबई मेट्रो 1087 कोटी, नागपूर मेट्रो 685 कोटी, नाग नदी सुधार योजना 500 कोटी, पुणे मेट्रो 811 कोटी, दिल्ली मुंबई कॉरिडॉर 499 कोटी रुपये देण्यात आले असल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं। या अर्थसंकल्पात पुणे मेट्रोसाठी केलेल्या तरतुदीमुळे पुण्यात मेट्रोचं जाळं विस्तारण्यास गती येणार असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केली आहे। या अर्थसंकल्पाचं पुण्यातील उद्योग जगतातून स्वागत करण्यात आलं असून पायाभूत सुविधांवरील खर्च वाढवतानाच वित्तीय तूट 5% कमी करण्याचा निर्धार अर्थव्यवस्थेला चालना देणारा ठरणार असल्याची सर्वसाधारण प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे। मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष दीपक करंदीकर यांनी हा अर्थसंकल्प सर्वसाधारणपणे स्वागतार्ह असल्याचं स्पष्ट करताना वित्तीय तूट 4.9% ठेवण्याचा निर्धार अधिक महत्त्वाचा आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला अधिक चालना देणारा असल्याचं म्हटलं आहे। तर यंदा वित्तीय तूट 4.9% कमी करण्याचा निर्धार व्यक्त झाल्यानं पुढील वर्षी हे प्रमाण 4.5% कमी होईल असा विश्वास चेंबरचे महासंचालक प्रशांत गिरबने यांनी व्यक्त केला आहे। करतज्ञ चंद्रशेखर चितळे यांनी करदात्यांसाठी हा संमिश्र स्वरूपाचा अर्थसंकल्प असल्याचं सांगितलं। प्रमाणित वजावट 50,000हून 75,000 पर्यंत वाढ केली गेली असून त्याचाही फायदा करदात्यांना होणार आहे। अखंड मराठा समाज महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा आणि सर्व मराठा सेवक यांच्या वतीनं मनोज जरांगे पाटील यांची पुण्यात शांतता रॅली आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती समाजाचे मराठा सेवक यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत दिली। ही शांतता रॅली पुढील महिन्यात 11 ऑगस्ट रोजी काढण्यात येणार आहे। अलका टॉकीज चौकात मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला संबोधित करतील। ससूनमधील डॉक्टर बेवारस रुग्णांना अज्ञात स्थळी पाठवून देत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी एका डॉक्टरला निलंबित करण्यात आलं असून येरोडा पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता एकनाथ पवार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे। हा होता आजचा बातमीनामा। पुन्हा भेटू पुढील बातमीनाम्यात। तोपर्यंत नमस्कार।